नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर NMC ने आणि TCS ने ऑफिशियली तुमचं जे पेपरचं स्ट्रक्चर असणार आहे ते दिलेलं आहे, ठीक आहे। आणि हे स्ट्रक्चर किंवा स्वरूप खूप नवीन आहे। तर मी सुद्धा खूप TCS ची एग्जाम दिलेली आहेत, पण माझ्यासमोर सुद्धा हे स्ट्रक्चर हे एकदाच मी बघितलं होतं जेव्हा मी RBI ची एग्जाम दिली होती, ठीक आहे। तर पेपरला जाण्याआधी तुम्हाला हे स्ट्रक्चर काय आहे हे नक्की बघायचं आहे, ठीक आहे। तर बघा, तुमची एग्जाम ही 200 मार्काची आहे, बरोबर आहे। आणि तुम्हाला टोटल 100 प्रश्न असणार आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स, बरोबर आहे। तर हे 100 प्रश्न TCS ने काय केलेले आहे तर 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहेत, म्हणजे प्रत्येक पार्ट मध्ये 25-25-25 असे प्रश्न असणार आहेत, ठीक आहे। आणि त्या 25 प्रश्नासाठी तुम्हाला टोटल 30 मिनिटं भेटणार आहेत, म्हणजे त्यांनी टाइम सुद्धा डिवाइड केलेला आहे, ठीक आहे। तर आता तुमचे जे 5 सेक्शन आहेत, इंग्लिश, मराठी, GS GK, रिझनिंग आणि टेक्निकल सेक्शन, तर प्रत्येक ग्रुपमध्ये ह्या सेक्शनवर किती किती प्रश्न पडणार आहेत ते आपण पुढे बघूया, ठीक आहे। तर त्याआधी आपण NMC ने काही इन्स्ट्रक्शन दिलेत त्या बघूया, ठीक आहे। तर इथे मी तुम्हाला आधीच सांगितलं की 2 मार्कासाठी तुमचा प्रत्येक प्रश्न असणार आहे, ठीक आहे। आणि तुमची एग्जाम ही 2 तासाची असणार आहे, ठीक आहे। म्हणजे जवळपास तुम्हाला एक प्रश्न अटेम्प्ट करण्यासाठी 1 मिनिट भेटणार आहे, ठीक आहे। 1 मिनिट आणि काही सेकंद। पुढे त्यांनी सांगितलंय की देअर विल बी नो पेनल्टी फॉर रॉंग आन्सर मार्क बाय यू, म्हणजे तुम्हाला 100च्या 100 प्रश्न हे अटेम्प्ट करायचे आहेत, कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नाही मिळत। म्हणजे उत्तर चुकलं तरी चालेल, तुम्ही 100च्या 100 प्रश्न अटेम्प्ट करून या। पुढे आता खूप विद्यार्थी मला क्वेश्चन करत असतात की सर एग्जाम ही कुठल्या लँग्वेज मध्ये होणार आहे, म्हणजे मराठीतनं आम्हाला क्वेश्चन बघता येतील का? तर बघा, मी परत एकदा सांगतोय की इंग्लिश आणि मराठी सेक्शन सोडून तुमचे जे 3 सेक्शन आहेत, रिझनिंग, GK GS आणि टेक्निकल, हे 3 सेक्शन तुम्ही दोन्ही लँग्वेज मध्ये बघू शकता, ठीक आहे। पण मराठी हा मराठीमध्येच बघता येईल आणि इंग्लिश हा इंग्लिशमध्येच बघता येईल, ठीक आहे। समजलं? पुढे आहे एका वेळेला एकच प्रश्न तुम्हाला दिसेल डिस्प्लेवर आणि प्रत्येक प्रश्नामागे तुम्ही जास्तीत टाइम हे स्पेंड करायचं नाहीये, ठीक आहे। पुढे आहे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 4 हे ऑप्शन असणार आहे, ठीक आहे। BMC मध्ये किती होते तर 5 ऑप्शन होते, इथे किती असणार आहेत ते 4च असणार आहेत, समजलं? पुढे आता इथे बघा त्यांनी काय दिले, जर तुमच्या प्रश्नाच्या इंग्लिश आणि मराठी व्हर्जन मध्ये जर विसंगती असेल किंवा डिस्क्रिपन्सी असेल तर तुमच्या प्रश्नाचं जे इंग्लिश व्हर्जन असेल ते तुमचं राईट व्हर्जन असेल, बरोबर आहे। म्हणून शक्यतो तुम्ही काय करा तर इंग्लिश व्हर्जन किंवा इंग्लिश लँग्वेज ही डिफॉल्ट लँग्वेज ठेवा, ठीक आहे। फक्त तुम्हाला काही वोकॅब्युलरी क्वेश्चन मधली समजत नसेल तरच मराठी स्विच करा, प्रश्न बघा आणि नेक्स्ट क्वेश्चनकडे जा, ठीक आहे। आता हे एक्झाम चालू असताना तुमचे लँग्वेज कसा चेंज करायचा ते आपण पुढे मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे। पुढे आता जे 8वा आहे, 8वा पॉइंट हा सगळ्यात महत्वाचा आहे। तुम्ही कुठलाही ग्रुप तुमचं टाइम अप झाल्यानंतर, म्हणजे तुमचे 30 मिनिट त्या ग्रुपचे संपल्यानंतर कुठलाही ग्रुप तुम्ही रिव्हिजिट करू शकणार नाही, ठीक आहे। तर आता जे कोणी पहिल्यांदा एक्झाम देत असतील त्यांनी एक्झाम सेंटरला गेल्यानंतर तुमचं बायोमेट्रिक झाल्यानंतर तुम्हाला सिस्टीम अलॉट झाल्यानंतर तुम्हाला इथे चेक करायचं आहे तुमचा फोटो दिसतो का नाही, तुमचं नाव आणि तुमच्या एक्झामचं नाव आणि तुमच्या सिस्टीमचं नाव जे तुम्हाला अलॉट झालेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे। नंतर तुम्हाला इथे डिफॉल्ट तुमचा रोल नंबर हा दिसेल, फक्त तुम्हाला इथे पासवर्ड फिल करायचा असतो, ठीक आहे। तर तो कसा फिल करायचा तर तुम्हाला हे व्हर्च्युअल कीपॅडचा उपयोग करायचा असतो, ठीक आहे। तुम्ही जे तुमच्या मॉनिटरच्या समोर कीबोर्ड असेल, फिजिकल कीबोर्ड असेल ते यूज करायचं नाही, नाहीतर तुमची एक्झाम ही लॉक होईल, ठीक आहे। तर तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं व्हर्च्युअल कीपॅड येईल, मग तुमचा जो पासवर्ड असेल तो तुम्हाला ह्या कीबोर्डच्या मदतीने इथे फिल करायचा आहे, ठीक आहे। आणि ते झाल्यानंतर तुम्हाला इथे साइन इन करायचं आहे। नंतर तुम्हाला ह्या इन्स्ट्रक्शन येतील, ठीक आहे। तर ह्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला मराठीतनं बघायचे असतील तर इथे जो व्ह्यू इन टॅब आहे इथे तुम्ही क्लिक करा, तुम्हाला इथे मराठी लँग्वेज दिसेल ती सिलेक्ट करा आणि ह्या इन्स्ट्रक्शन टोटली वाचून काढा, ठीक आहे। आणि नंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा। नंतर तुम्हाला पुढच्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन येतील, ठीक आहे। तर ह्या सुद्धा तुम्हाला मराठीतनं बघायचे असतील तर इथे परत मराठी सिलेक्ट करा आणि ज्या मराठी इन्स्ट्रक्शन असतील त्या व्यवस्थित वाचा आणि नंतर तुम्हाला इथे तुमची डिफॉल्ट लँग्वेज सिलेक्ट करायची असते, ठीक आहे। म्हणजे तुमचे जे 3 सेक्शन येतील ते कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला बघायचे आहेत तर ते इथे सिलेक्ट करा। इंग्लिश बघितलं तर तुमचे सगळे 3 सेक्शन इंग्लिशमध्ये तुम्हाला दिसतील आणि मराठी लँग्वेज सिलेक्ट केली तर तुम्हाला सगळे 3 सेक्शन हे मराठीतून दिसतील, ठीक आहे। पण एक्झाम चालू असताना कोणताही क्वेश्चन तुम्ही दोन्ही लँग्वेजमध्ये सुद्धा बघू शकता। आता लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा चेकबॉक्स टिक करायचा आहे आणि नंतर जेव्हा तुमचे पर्यवेक्षक जेव्हा सांगतील की तुम्हाला आय एम रेडी टू बिगिन वर क्लिक करायचं आहे तेव्हा क्लिक करायचं, ठीक आहे। आता तुमची एक्झाम चालू झाल्यानंतर तुमचा हा इंटरफेस असेल, इथे तुम्हाला हे 4 ग्रुप दिसतील, ठीक आहे। ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी।
तर सगळ्यात आधी बाय डिफॉल्ट तुमचा ग्रुप ए सिलेक्ट होईल आणि ह्या ग्रुप ए मध्ये तुमचे हे 5 सेक्शन तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर ह्या 5 सेक्शनसाठी तुम्हाला टोटल टाइम हे इथे दिसेल. ठीक आहे. ते किती असणार आहे तर फक्त 30 मिनिट असणार आहे. त्याचप्रमाणे ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी सुद्धा प्रत्येकी 30 मिनिट असणार आहे. ठीक आहे. तर आता बघा ग्रुप ए चं तुमचं टायमर चालू झाल्यानंतर म्हणजे ग्रुप ए ची एक्झाम चालू झाल्यानंतर तुम्ही ह्या 5 सेक्शन मधले कुठलाही सेक्शन हा स्विच करू शकता. ठीक आहे. आणि जर क्वेश्चन इंग्लिशमध्ये दिसत असेल आणि तुम्हाला मराठीतनं बघायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करून मराठी लँग्वेज ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. पण पुढचा क्वेश्चन येईल तो तुम्हाला परत इंग्लिशमध्येच येईल जर तुम्ही डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट केली असेल तर तुम्हाला आता जे ग्रुप ए मध्ये 25 क्वेश्चन येणार आहेत कसे डिवाइड केले ते सांगतो. ठीक आहे. तर तुमचा टेक्निकल सेक्शन जो असणार आहे ग्रुपमध्ये त्यावर तुम्हाला 10 प्रश्न हे बघायला भेटतील. ठीक आहे. तुमचा जीके, इंटेलेक्च्युअल टेस्ट किंवा रिझनिंग, इंग्लिश आणि मराठी हे 4 सेक्शन आहेत. इथे तुम्हाला प्रत्येकी 4 प्रश्न हे बघायला भेटतील. पण 4 चोक 16 प्लस 10 म्हणजे किती तर 26 होतात. म्हणजे काय तर प्रत्येक ग्रुपमध्ये कुठला तरी एका सेक्शन मागे 3 प्रश्न असतील. बरोबर आहे. समजलं. आता एक्झाम सोडवताना पहिला कुठला सेक्शन सोडवायला घ्यायचा. ठीक आहे. तर माझं सजेशन असेल जर तुम्हाला मराठीमध्ये पहिल्याच सेक्शनमध्ये उतारा आला तर हा सेक्शन शेवटी ठेवा. पहिल्यांदा इंग्लिश सेक्शनकडे जा. इंग्लिश सेक्शनमध्ये जे काही तुमचे क्वेश्चन असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा कारण हा इझी सेक्शन असणार आहे. आणि त्यानंतर जीके कडे जा आणि जीकेचे पण 3 ते 4 जे क्वेश्चन विचारले जातील ते विदाऊट वेस्टिंग टाइम तुम्ही पटापट अटेम्प्ट करा. ठीक आहे. कारण इथे काही तुम्हाला विचार करायचा नसतो. एक तर प्रश्न येतो किंवा नाही. पण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे सगळेचे सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. त्यामुळे 4 इथे पटापट अटेम्प्ट करा. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर तुम्ही जा तुमच्या टेक्निकल सेक्शनकडे. टेक्निकल सेक्शनचे 10च्या 10 प्रश्न हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत व्यवस्थित टाइम घेऊन आणि नंतर तुम्ही रिझनिंग सेक्शनकडे या. ठीक आहे. रिझनिंगसाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल. तो रिझनिंगला द्या आणि शेवटचे तुम्ही 5 ते 4 मिनिटात हा मराठी सेक्शन किंवा हा उतारा असेल त्या उतारावरचे 3 ते 4 क्वेश्चन असतील ते सॉल्व्ह करा. ठीक आहे. कारण ह्या सेक्शनमध्ये जर उतारा असेल तर ते सगळेचे सगळे क्वेश्चन हे तुमचे उतार्यावरच असतील. ठीक आहे. समजलं. आता जे पहिल्यांदा परीक्षा देत असतील त्यांनी एक लक्षात घ्या तुम्हाला पहिल्यांदा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तो ऑप्शन कन्फर्म बरोबर असेल तुम्हाला परत तो ऑप्शन रिव्हिजिट किंवा परत बघायचा नसेल तर तुम्ही इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा म्हणजे तुमचा क्वेश्चन हा इथे ग्रीन होईल. ठीक आहे. ग्रीन कलर मध्ये येईल असा आणि तो दुसऱ्या क्वेश्चनवर जाईल. ठीक आहे. पण जर तो तुमचा आन्सर हे कन्फर्म नसेल किंवा तुम्ही 50-50 असाल आणि शेवटी जर तुम्हाला परत एकदा बघायचा असेल रिव्हिजिट करायचा असेल तर मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट करा. ठीक आहे. ऑप्शन सिलेक्ट करा इथे आणि मार्क फॉर रिव्ह्यू नेक्स्ट करा. का तुमचा जो इथे क्वेश्चन असेल तो असा पर्पल कलर मध्ये दिसेल आणि खालती एक असा ग्रीन डॉट दिसेल. ठीक आहे. म्हणजे इवन जरी तुम्ही तो शेवटी नाही बघितला किंवा तुमच्याकडे टाइम नाही उरलं तरी तो तपासणी करण्यासाठी हा ग्राह्य धरला जाईल. समजलंय. पण कोणीच विदाऊट ऑप्शन सिलेक्ट करता मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट करायचं नाही आहे कारण तुमचं कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नाही आणि जर तुम्ही असं केला तर तुमचा क्वेश्चन हा तपासणीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. ठीक आहे. तर मी होप करतो की तुम्हाला हे ग्रुपचं गणित समजलं असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण खूप विद्यार्थी हे व्हिडिओ तर बघत आहेत पण लाईक नाही करत आहेत. तर मी तुमच्याकडनं फक्त एक लाईक एक्सपेक्ट करतोय. ठीक आहे. तर चला जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण मी NMC रिलेटेड जे तुमचं GS सेक्शन आहे GS आणि GK सेक्शन त्याच्यामध्ये जो GS चा भाग आहे त्याच्यावर एक व्हिडिओ लेक्चर सिरीज घेत आहे. ठीक आहे. तर ती बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आणि जे विद्यार्थ्यांनी अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्याने हा QR कोड स्कॅन करून जॉईन करू शकता किंवा मी टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ठीक आहे. चला थँक्यू.